हॅलो. हॅलो. हा हा तायडे बोल. बोला, काय म्हणताय? बोल की तायडे. हे काय चाललंय? तायडे तायडे काय बोलणं चाललंय? तुम्हाला काय म्हणायचं सांगा का ना. मी तुझा भाऊ आहे, तू माझी बहीण आहेस, मी तुला आरतूर बोलू शकत नाही? बोला, पुढे बोला. मग का बरं हे असं का लावलंय तू नेमकं ह्या जातीवर? तुला गुन्हेगारी सांगू का मी भूमपरांडा वाशी मधली? म्हणजे भूमपरांडा वाशी मध्ये जी गुन्हेगारी आहे त्या पण विरोधात तू माझी बहीण म्हणून तू आवाज उठवा ही माझी अपेक्षा आहे. हा नक्कीच, बोला ना. पुन्हा लातूरमध्ये ते धनगर समाजाचे सोट म्हणून ते प्रेम प्रकरणात हे झालेलं आहे. त्या पण विरोधात तू आवाज, माझी एक बहीण म्हणून तू आवाज उठव. तू आमच्या सगळ्याची बहीण आहे. तुम्हाला कल्पना आहे का मी सोमवारी लातूरला जाण्याचा विचार आहे? तुम्हाला माहितीये? मी एसपींचा नंबर घेतला, त्यांना जाऊन भेटणार आहे. भेटणार नाही ते आता मर्डर, ते खून होऊन किती दिवस झालं ताई? मला जेव्हा कळलं, मला इकडे रोज बातम्या कळत नाहीत, जेव्हा बातमी कळते तेव्हा त्यावर मी काम करते. बरं ठीक आहे, चल तू माझी बहीण आहेस, मी तुला एक भूमपरांडा वाशी मधला एक मुद्दा देतो धनगर समाजाचा. तो मला ना, मी कधी जन्मात ऐक ताई, अंजली ताई ऐक ना. तू बहीण आहेस माझी, मी तुझा भाऊ आहे. तू जातपात मानत नाही ना? हो, नाही मानत. हा ठीक आहे. तर मी तुला इथला भूमपरांडा वाशीचा एक विषय देतो. सुरेश भाऊ कांबळे यांच्यावर 2 वर्ष झालं एका प्रस्थापित राजकारण्यानं राजकारणापायी, अल्पसंख्याकांचा नेता आहे सुरेश भाऊ कांबळे, तुझ्यासारखं समाजसेवा करतो. त्याला 1.5-2 वर्ष झालं इलेक्शनच्या आधी, विधानसभेच्या आधी त्याला तडीपार केलेला अथवा त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला. त्या संदर्भात तो आवाज उठव. एक गोष्ट सांगा, आता तुम्ही माझे भाऊ आहात ना, तर सगळी अपेक्षा बहिणीकडनंच असते का? भाऊ पण कधी काही ताकद उचलून काही काम करणार का? भाऊ नुसत्या बांगड्या घालून घरात बसणार? मी बांगड्या भरत नाही अगं ताई, ऐक, मी बांगड्या भरत नाही. मी बांगड्या पण तुझं मी विश्वंभर चौधरी माझ्या भागामध्ये आलते 2018-19 मध्ये. तर तेव्हापासून मी आपचं काम बघतोय, आम आदमी पार्टीचं. पण तुझी जी आतापर्यंत जी रेकॉर्ड चालू आहे का, फक्त तू ओबीसी लोकांच्या विरोधात आंदोलन करतेस. मी जेव्हा लढायला सुरुवात केली ना, कोणाची जात बघून कधी लढले नाही, तो माणूस बघून लढले. आणि तुम्हाला जर वाटत असेल ना की ओबीसी विरोधात लढतायत, तर गडकरी ओबीसी नव्हते. गडकरी देशस्थ ब्राह्मण आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगते. अजित पवार मराठा आहेत, त्याच्या विरुद्ध लढले. राजेश टोपे कुठल्या जातीचे? हे सगळं मी सांगायची गरज आहे तुम्हाला? मला सगळं माहिती.